नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा प्रचंड तेजी. हा सवाल ज्या पद्धतीने तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीने हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय. चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा या ठिकाणी प्रचंड तेजी. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर. या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअरसुद्धा करा. आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा प्रचंड तेजी. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि आता अचूक उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना जी कांद्याची दर पातळी दिसत आहे ती कांद्याची दर पातळी सध्याच्या कंडिशनला 1500 रुपये प्रति क्विंटल पासून 2000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. जर मागच्या 5 ते 6 महिन्याचा विचार केला तर म्हणावा तसा तेजीचा ट्रेंड यंदाच्या वर्षी कांद्याच्या बाजारभावात काही दिसलाच नाही. कांद्याचा बाजारभाव यंदाच्या वर्षी सुरुवातीपासूनच दबावात होता आणि हा दबाव सरते शेवटी नवीन कांदा येईपर्यंत जशाच तसा राहिला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेला जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर कधी बरं येणार कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तोड तेजी. चला आपल्या सर्वांना हे समजावून सांगतो की अखेर कधी येणार आता कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा तेजी. लक्षात घ्या मित्रांनो, इथून पुढचा विचार केला तर 20 जानेवारीनंतर काय घडणार हे प्रथम तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. जर इथून पुढचा विचार केला तर 20 जानेवारीनंतर बांगलादेशची कांदा खरेदी ही जवळपास संपुष्टात येणार आहे आणि 20 जानेवारीनंतर आपला नवीन कांदा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बाजारात येणार आहे. अशा परिस्थितीमध्ये जर विचार केला तर 20 जानेवारीनंतर कांद्याचा बाजारभाव हा वाढण्याऐवजी आणखीन 100 ते 200 किंवा 300 रुपयानं घटू शकतो. मग तुमच्या प्रश्नाचं अचूक उत्तर द्यायचं असेल तर या ठिकाणी आम्हाला पुढचाही विचार करावा लागेल तरच तुमच्या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हास या ठिकाणी मिळू शकेल. पुढचा विचार म्हणजे काय ते प्रथम समजून घ्या. बघा मित्रांनो, 20 जानेवारीनंतर कांद्याचा बाजारभाव जो दबावात राहणार आहे तो दबाव फेब्रुवारी महिन्यात जसाच तसा राहणार आहे आणि मार्च महिन्यात सुद्धा हा दबाव जशाच तसा राहील. परंतु खऱ्या अर्थानं कांद्याच्या बाजारभावात चांगली तेजी सुरू होईल एप्रिलपासून आणि रेकॉर्ड तोड तेजी तुम्हाला दिसणारे पावसाळ्यात. कशामुळे तुम्हाला समजावून सांगतो. 2024चा विचार केला, 2025चा विचार केला म्हणजे 24मध्ये जर विचार केला आपण तर 24मध्ये कांदा उत्पादन हे कमी झालं होतं म्हणून भाव तेजीत होते. 25मध्ये कांदा उत्पादन रेकॉर्ड स्तरावरती होतं. जे कांदा उत्पादन होतं ते तब्बल तुम्हाला सांगतो 318 ते 320 लाख टनांच्या आसपास होतं आणि आपल्या गरजेपेक्षा फार अधिक होतं आणि बाहेरील देशातून कांद्याची खरेदी सुद्धा मोठ्या प्रमाणात यंदा नव्हती, त्यामुळे अडचण होती. पण 2026चं चित्र थोडंसं वेगळं राहणार आहे कारण रब्बी हंगामातील कांदा उत्पादन तब्बल 250 लाख टनांच्या आसपासच स्थिरावण्याची शक्यता आहे. आपल्या देशाचा वापर 200 लाख टनांच्या आसपास आहे. 250 लाख टन जर उत्पादन झालं
तर 200 लाख टन गेले आपल्या देशातील वापरासाठी, शिल्लक राहिले 50 लाख टन उत्पादन जे आहे. तर याच्यामध्ये पुन्हा नासधूस हे सगळं पकडू लागते, निर्यात पकडू लागते. म्हणजे आपण 2026मध्ये मागणी पुरवठ्याच्या स्थितीचा विचार केला तर काठावरती राहणार आहोत आणि याच्यामुळं आपल्याला कांदा बाजारभाव हा जून महिन्यापासून प्रचंड तेजी दाखवू शकतो. पण सध्याच्या कंडिशनला 20 जानेवारीनंतर जो काळ सुरू होईल त्यात फेब्रुवारी मार्च पण महिना पकडा, इथं मात्र तेजीचे ट्रेंड काही तेवढे विशेष दिसत नाही आहेत. म्हणून सध्यासाठी थोडी अडचणीची वेळ जरी असली तरी भविष्य मात्र उज्ज्वल आहे हे लक्षात धरूनच कांदा विक्रीचा विचार आपण करू शकतात. पण रब्बी हंगामातील जो यंदा कांदा आहे तो मात्र तुम्हाला जबरदस्त बाजारभाव प्राप्त करून देणार एवढं मात्र खरं. पण ज्यांच्याकडे मागच्या वर्षीचा 2025चा रब्बी कांदा आहे त्यांनी मात्र आता हा कांदा विक्री करून टाकण्याची वेळ आहे, कारण आता त्याचं काहीही भविष्य शिल्लक नाही. भविष्यात देशातील बाजारात जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं आता आपल्याला दिसणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती ही आपणास जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार.